आपण बघत आहात आम्ही नेवास्कर न्यूज, नेवास्करांच्या हक्काचं व्यासपीठ। अहिल्यानगर जिल्ह्यात गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत नेवासा पोलिसांनी एका मुलीचा विनयभंग करून फरार झालेल्या आरोपीला अवघ्या काही तासात अटक करून तत्परतेचे दर्शन घडविले आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव शिवाजी संताराम सावंत, वय 40 वर्ष, राहणार सुरेशनगर, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर असे आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 14 जून 2026 रोजी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास पीडित महिला आठवडा बाजारासाठी जात असताना बाजारतळ परिसरात ही घटना घडली। आरोपीने पीडितेकडे पैशांची मागणी करत तिचा हात पकडून अश्लील व आई होण्याचा सुंदर प्रवास सुरक्षित हातांमध्ये। तज्ञ डॉक्टर्स, आधुनिक सुविधा आणि मनापासून काळजी। तुमच्या आणि बाळाच्या आरोग्यासाठी विश्वासार्ह साथ गायनिवर्स वुमेन्स हॉस्पिटल, नेवासा फाटा। संपर्क क्रमांक 7276109901। व्यापारी वक्तव्य केले, यामुळे पीडितेच्या विनयभंगाचा गुन्हा घडला। या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 506/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 74 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेत आरोपीचा शोध सुरू केला आणि अल्पावधीतच त्याला अटक करण्यात यश मिळवले। ही कारवाई पोलीस अधीक्षक एम सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या नेतृत्वाखाली महिला पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक श्रद्धा वैद्य, सहाय्यक फौजदार नागरगोजे, पोलीस कॉन्स्टेबल नारायण डमाले, सुमित करंजकर, अतुल छेळके आणि परमेश्वर गहाळ यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली। दरम्यान आरोपीने यापूर्वीही अशा प्रकारे कोणाची फसवणूक, छेडछाड अथवा धमकावण्याचा प्रयत्न केला असल्यास संबंधितांनी तात्काळ नेवासा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे। तक्रारदाराची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे। गुन्हेगारांविरोधातील कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी नागरिकांनी कोणतीही संशयास्पद माहिती त्वरित पोलिसांना कळवावी असे आवाहनही करण्यात आले आहे। तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। अधिक अपडेटसाठी पाहत रहा आम्ही नेवास्कर न्यूज। धन्यवाद।